जय भीम. मी सोमनाथ अरुण भोसले, रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्र राज्याचा सचिव आहे. आरक्षण उपवर्गीकरण करण्याच्या नावाखाली महाराष्ट्र शासन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाला वंचित समाज घटकासाठी संधी विस्ताराचे साधन मानले, परंतु आज याच्या उलट घडत आहे. उपवर्गीकरणाच्या नावाखाली वंचित समाज घटकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. एका बाजूला आरक्षणाच्या आत विभागणी आणि दुसऱ्या बाजूला खुल्या प्रवर्गामध्ये मर्यादा असा दुहेरी घाव घातला जात आहे आणि त्यामुळे याला विरोध करणे आपली जबाबदारी आहे. आपण पाहिला गेलं तर राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यांमध्ये सुद्धा आता आरक्षण संपुष्टात आलेलं आहे. एससी समाजातील 59 जातीपैकी केवळ एका जातीच्या मागणीवरून आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचा चुकीचा निर्णय आखला जात आहे. 59 जातींपैकी 58 जातींना विचारात न घेता हा उपवर्गीकरण करण्याचा डाव खेळला जात आहे. क्रांतीवीर लहुजी साळवे आयोगाने मांडलेल्या शिफारशींवर अंमलबजावणी न केल्यामुळे मातंग समाजातील मुलांना शिक्षण, रोजगार आणि हाताला काम मिळाले नाही आणि त्यामुळे त्यांचा विकास झाला नाही. सरकार आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी या अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे. कर्नाटक राज्यामध्ये एससीचे 17% आरक्षण 3 भागात विभागून 15% करण्यात आले. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यातही आरक्षण कमी करण्याचा डाव हे शासन आखत आहे आणि हा डाव हाणून पाडण्यासाठी माझे सर्व आंबेडकरी चळवळीतील बांधवांना विनंती आहे की आपण हा जो उपवर्गीकरण करण्याचा डाव आहे तो हाणून पाडण्यासाठी आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेबांनी जो या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे, रस्त्यावर येण्याचं सर्व साहेबांनी आवाहन केलेलं आहे, त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण या आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध ताकदीनं करूया आणि हा जो सरकारचा डाव आहे आपलं एससी समुदायाचं आरक्षण संपवण्याचा, हा डाव आपण सर्वांनी हाणून पाडू आणि आंबेडकरी चळवळ काय आहे हे या महाराष्ट्र शासनाला दाखवून देऊ. सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी या निळ्या निशाणाखाली एकत्र येऊया आणि या सरकारचा आपण समाचार घेऊया. जय भीम, जय भारत, जय रिपब्लिकन सेना.